मी वैदेही पंचादेवी माझ्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत करते। आजच्या व्हिडिओत आपण राजश्री पुरुषोत्तमदास टंडन यांचा जीवन प्रवास जाणून घेणार आहोत। त्यांचे आयुष्य म्हणजे देशसेवेसाठी दाखविलेले अतुल धैर्य व परमत्याग यांची कथाच आहे असे म्हणावे लागेल। टंडनजी यांचा जन्म अलाहाबाद येथे 1 ऑगस्ट 1882 रोजी झाला। त्यांचे वडील शाळीग्राम टंडन हे अकाउंटंट जनरलच्या कचेरीत काम करीत होते। आर्थिक स्थिती साधारणच होती। पुरुषोत्तम मासात टंडनजी जन्मले म्हणून त्यांचे नाव पुरुषोत्तम ठेवण्यात आले। त्यांचे वडील राधा माधव संप्रदायाचे अनुयायी होते। वडिलांच्या धर्मपरायणतेचा प्रभाव टंडनजींवर पडला। टंडनजींचे प्राथमिक शिक्षण एका मौलवी साहेबांच्या हाताखाली झाले। नंतर त्यांनी अलाहाबादच्या CAV या शाळेत प्रवेश घेतला। शाळेत एक हुशार व कुशाग्र विद्यार्थी म्हणून त्यांची ख्याती झाली। अभ्यासाबरोबरच खेळातही त्यांना आवड होती। क्रिकेट हा त्यांचा आवडता खेळ। क्रिकेट टीमचे ते कॅप्टनही होते। अलाहाबादच्या म्युर सेंट्रल कॉलेजमधून त्यांनी MA इतिहास ही पदवी संपादन केली व त्याचबरोबर कायद्याची पदवी पण ते उत्तीर्ण झाले। खेळाप्रमाणेच साहित्याचाही त्यांना आवड होती। इंग्रजी, फारसी, अरबी, हिंदी व संस्कृत या भाषातील उत्तमोत्तम वाङ्मय त्यांनी वाचले होते। शालेय जीवनापासूनच टंडनजींचा ओढा स्वदेशीकडे होता। 1899 मध्ये ते विद्यार्थी असतानाच स्वयंसेवक म्हणून काँग्रेसमध्ये दाखल झाले। स्वयंसेवकापासून ते पुढे काँग्रेस कार्यकारिणीचा सदस्य, विधानसभेचे अध्यक्ष, घटना समितीचे सदस्य, लोकसभा व राज्यसभामध्ये निवडून आलेले सदस्य, काँग्रेसचे अध्यक्ष अशी अनेक पदे त्यांनी कार्यक्षमतेने धडाडीने भूषविली। 1906 पासून चरितार्थासाठी त्यांनी वकिली सुरू केली। 1908 पासून अलाहाबादच्या हायकोर्टात सर तेज बहादूर सप्रू यांच्या हाताखाली वकिली सुरू केली व वकिलीचा उत्तम जम बसविला। 1914 साली ते नाभा संस्थानचे कायदामंत्री झाले। 1917 पासून ते सामाजिक न्याय अन्यायाची वकिली करण्यातच आपला वेळ खर्च करू लागले। त्यामुळे त्यांचा व्यक्तिगत प्रपंच ओढग्रस्तीचा बनला। 1920 ते 1956 हा त्यांचा सार्वजनिक जीवनाचा काळ। त्यामुळे त्यांनी वकिलीचा त्याग केला। असहकारितेची चळवळ, सविनय कायदेभंगाची चळवळ, भारत छोडो चळवळ या सगळ्यात भाग घेतल्यामुळे त्यांना तुरुंगवास पण भोगावा लागला। 1919च्या जालियनवाला बाग हत्याकांड संबंधीच्या चौकशी समितीवर त्यांनी काम केले। 1923 मध्ये गोरखपूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष म्हणूनही ते निवडून आले। 1930 मध्ये अलाहाबाद जिल्ह्यात त्यांनी केंद्रीय किसान संघ काढला। सावकार व जमीनदार यांच्या कचाट्यातून शेतकऱ्यांची सुटका करणे हा या संघाचा उद्देश होता। 1937 सालच्या निवडणुकीत टंडनजी UP विधानसभेवर निवडून आले व विधानसभेचे अध्यक्षपद त्यांनी स्वीकारले। 1947ला भारत स्वतंत्र झाला, पण त्यावेळी देशाची जी फाळणी झाली याचे त्यांना अतोनात दुःख झाले। स्वदेशीप्रमाणेच टंडनजींचे हिंदी भाषेवरही विलक्षण प्रेम होते। हिंदीला राष्ट्रभाषेचा दर्जा मिळावा, प्रतिष्ठा मिळावी, शासकीय व्यवहार हिंदीतून व्हावेत यासाठी त्यांनी जेवढे कष्ट वेचले तेवढे अन्य कोणी क्वचितच वेचले असतील। हिंदी प्रचाराला त्यांनी मोठे स्थान दिले। हिंदी साहित्य संमेलनाची स्थापना केली। अभ्युदय नावाचे हिंदी वर्तमानपत्रही त्यांनी दीर्घकाळ चालविले। अलाहाबाद येथे त्यांनी हिंदी विद्यापीठाची स्थापना केली व या विद्यापीठाचे पहिले आचार्य ते स्वतःच होते। हिंदीबरोबरच इतर प्रादेशिक भाषांचा पण विकास व्हावा असे त्यांना वाटत असे। त्यांचा त्याग व गुणवत्ता थोर होती। 1961 साली राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी टंडनजींच्या अलाहाबाद येथील घरी जाऊन त्यांना भारतरत्न हा सर्वोच्च किताब बहाल केला। वयाच्या 80व्या वर्षी 1 जुलै 1962 रोजी ते परलोकवासी झाले। पुढच्या व्हिडिओत अशाच एका प्रेरणादायी भारतरत्नाविषयी जाणून घेऊयात। धन्यवाद।